आज राष्ट्रीय क्रीडा दिन. हॉकीचे जादूगार म्हणून विख्यात असलेले मेजर ध्यानचंद यांच्या क्रीडा क्षेत्रातल्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यासाठी त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. भारतानं 1928, 1932 आणि 1936 या 3 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक जिंकलं. या तिन्ही वर्षी मेजर ध्यानचंद यांचं या विजयात मोलाचं योगदान होतं. त्यांना पद्मभूषण पुरस्कारानंही सन्मानित करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेजर ध्यानचंद यांना आदरांजली अर्पण करत राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमचं सरकार खेळांना पाठबळ देण्यासाठी, खेळण्यासाठी आणि चमकदार कामगिरीसाठी अधिकाधिक तरुणांना प्रोत्साहन देण्याकरता वचनबद्ध आहे, असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी आज सकाळी नवी दिल्लीत मेजर ध्यानचंद यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसेही यावेळी उपस्थित होत्या. त्यानंतर मांडविया यांनी निवृत्त खेळाडू सक्षमीकरण अभियान म्हणजेच रिसेट या अभियानाचं उद्घाटन केलं. या अभियानाअंतर्गत निवृत्त खेळाडूंना नवी कौशल्य आणि ज्ञान देऊन त्यांना खेळांच्या नव्या संधी दिल्या जाणार आहेत. या अभियानाचा अधिकाधिक निवृत्त खेळाडूंनी लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं आहे.